नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मेहर बाबा ट्रस्टच्या माजी अध्यक्ष व त्यांच्या नातेवाईकांच्या जंगम मालमत्तेची चौकशी व्हावी। अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची आयकर विभागाकडे तक्रार। चौकशी न झाल्यास पुणे आयकर विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा। अरणगाव तालुका नगर येथील अवतार मेहर बाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्वस्तांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची तक्रार अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पुणे आयकर विभागाकडे करण्यात आली आहे। या प्रकरणी तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर 6 ऑगस्ट पासून गुलटेकडी येथील पुणे आयकर विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे। अवतार मेहर बाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त यांनी मेहर बाबांच्या नावाखाली देश विदेशातून मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती गोळा केलेली आहे। या पैशातून अरणगाव, केडगाव येथे मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी करण्यात आली आहे। जमिनीच्या खरेदीसाठी पैशाचा स्रोत काय वापरण्यात आला याची चौकशी होणे आवश्यक आहे। त्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्वस्तांच्या कुटुंबीय व जवळच्या नातेवाईकांनी अरणगाव परिसरात कोट्यावधी रुपयांच्या बंगल्याचे काम केलेले आहे। अवतार मेहर बाबा ट्रस्टच्या विश्वस्तांना ट्रस्टच्या माध्यमातून कुठलेही मानधन नाही व त्यांचा कुठलाही व्यवसाय नाही। उत्पन्नाचे ठोस असे कुठलेही स्रोत नसताना मोठ्या प्रमाणात माया जमवल्याचा आरोप करण्यात आला। देश विदेशातून प्राप्त झालेल्या निधीचा खरोखरच संस्थेच्या कामासाठी वापर करण्यात आला की कागदोपत्री निधी खर्च केल्याचे भासवून स्वतःसाठी, कुटुंबियांसाठी व जवळच्या नातेवाईकांसाठी या पैशाचा वापर करण्यात आला याची चौकशी करण्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे। अवतार मेहर बाबा ट्रस्टचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान विश्वस्त आणि त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करून प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्री ऍक्ट कलम 17(1)(a) नुसार प्रॉपर्टी जप्त करून विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 आणि संपत्ती निवारण अधिनियम 2002 च्या कलम 156 नुसार संपत्ती जप्त व्हावी, हस्तांतर रूपाने विक्रीवर बंदी घालून फेमाचा कलम 12(18) अन्वये 3 पट दंड आकारून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 316 पूर्वीचा 420 गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।